अन्न व औषध प्रशासनानं वर्ध्यातील गोरज भांडाराचा परवाना तात्पुरता निलंबित केलाय। एफडीएच्या या कारवाई विरोधात हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। अस्वच्छतेचा ठपका ठेवून आमचे खाद्यपदार्थ जप्त केले, मात्र जप्त केलेल्या पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येण्यापूर्वीच आमचा परवाना रद्द केला। ही कारवाई शेतकऱ्यांच्या दूध वितरण व्यवस्थेवरचा घाला घालणारी असल्याचं सांगत गोरज भांडारनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। वर्ध्यातील प्रसिद्ध गोरज भांडारचे अध्यक्ष निलेश पाटील आपल्या सोबत आहेत। निलेशजी, जी एफडीएने कारवाई केली त्याच्यानंतर आता तुम्ही एफडीएच्या या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। 31 तारखेला जी काही अन्न व औषध प्रशासन विभागाने गोरज भांडारवर कारवाई केली त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्ट नागपूर इथे दाद मागितलेली आहे। रिट पिटिशन आम्ही त्याच्यात दाखल केलेली आहे। अस्वच्छतेचा जो ठपका ठेवण्यात आला पटतंय आपल्याला? मुळात संस्थेत निर्मिती 1939ला झाली, थोडी ते 30 आपण म्हटलं ते तेव्हापासूनची संस्था यामध्ये आणि सहकार कायद्यात असताना 61 मध्ये ती रजिस्टर झाली। कुटीर उद्योगावर आधारित हे गोरज भांडारची निर्मिती झालेली आहे। आजही जे काही प्रोडक्शन आहे हे सगळं लाकडावर चालतं, त्यामुळे धूर आणि हे राहणारच आहे। त्याच्यामध्ये थोडंफार स्वच्छतेचा विषय आहे तर याच्यामध्ये ते आम्ही मान्य करतो। त्याच्यामध्ये रोजचं हँडलिंग आहे, मॅन्युअली वर्क आहे, पूर्ण हँड टू हँड काम केलेलं जातं। मशिनरीचा उपयोग फार नगण्य आहे। चाचणीचा अहवाल यायच्या पहिले एकादमान कारवाई करणं म्हणजे हे शेतकऱ्यांच्या दुध व्यवस्थेवर, वितरण व्यवस्थेवर घातलेला घात आहे। मुळात जो वेगळेपण गोरज भांडारचा आहे ते ओळखण्याऐवजी त्याला कारवाईसाठी वापरलं जात आहे। त्याच्यापेक्षा लाकडावर असल्यामुळे त्याच्यासाठी टेस्टमध्ये जो वेगळा स्मोकी फ्लेवर येतो तो दुसऱ्या ह्याच्यात नाही येत। आमची जे गोरज पाकची टेस्ट आहे आणि तुपाचं जे वेगळेपण आहे हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं तूप आहे। तुम्ही जर का आता क्रीम सेपरेटरने हे करून जर तूप बनवलं तर त्या क्वालिटीचं, त्या दर्जाचं तूप मिळू शकत नाही।